विक्रोळी सूर्यनगर येथे डोंगर भागात संरक्षण जाळी बसवण्याचे काम सुरू. विक्रोळी ते सूर्यनगर परिसरातील डोंगर भागात पावसाळ्यात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडते. यात जीवितहानी होते व अनेक घरांचे मोठे नुकसान देखील होते. यावेळी अशी घटना घडू नये म्हणून शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने अत्यंत धोकादायक ठिकाणी संरक्षण जाळी बसवण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आले आहे. या कामाचा शुभारंभ आज रविवार दिनांक 15 जून रोजी दुपारी 3च्या सुमारास शिवसेना सचिव राम रेपाळे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला आहे. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. सपिता सपुत्रः विश्वे देवाः अदितिरपञ्चजनाः अदितिशक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 महाराधिपतये नमः. भगवान की या ठिकाणी जर पाहिलं तर संरक्षण जाळी बसवण्यात आहे. या ठिकाणी आपण सूर्यनगर मध्ये दरवर्षी दरड कोसळण्याचा प्रकार घडत असतात आणि त्याच्यामध्ये 3-4 दरवर्षी माणसं दगावतात आणि 2021 मध्ये तर एकदम 11 माणसं ह्या सूर्यनगर मध्ये दगावली. परंतु येथील लोकप्रतिनिधी जे आमदार खासदार जे काय होते आणि त्याचं खास करून हे आमदाराचं काम असतं की आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये होणाऱ्या प्रसंगामध्ये आपण रहिवाशांच्या मागे खंबीर उभं राहायला पाहिजे. आपल्या विधानसभेचा विकास आपण करायला पाहिजे. परंतु 10 वर्षामध्ये सातत्याने शाखा प्रमुख असतील नगरसेवक असतील सर्व रहिवाशांनी सातत्याने निवेदन देऊन सुद्धा त्या आमदारांनी काम केलं नाही. याच्यानंतर रेडकर ताई आमच्याकडे आल्या 20 दिवसापूर्वी आणि दुपारी 3:30च्या काळामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की असा विषय आहे आणि मला राजकीय विषय नाही परंतु लोकांचा जीव वाचला पाहिजे. साहेब मी 10 वर्ष कंटाळले. मी पालकमंत्री आदित्य ठाकरे साहेबांना सांगितलं आमच्या आमदारांना सांगितलं परंतु आमच्या समस्येचं काही निवारण होत नाही. मी बोललो तुम्ही 10 वर्ष मेहनत करताय मला 10 दिवस द्या 10 दिवसामध्ये तुमचं काम सुरू होईल. आणि आता आपण बघताय महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एक संवेदनशील नेता शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी 10 दिवस पण नाही दुसऱ्या दिवशी इथे दौरा केला आणि लगेच डायरेक्शन दिले गेले. इथे अतिरिक्त आयुक्त साहेब होते MSIDC ऑफिसर होते आणि लगेचच आता कामाला सुद्धा सुरुवात आहे. गेली 40 वर्ष मी या विभागात राहते पण ह्या 40 वर्षामध्ये डोंगर कोसळताना बघितलाय दगड कोसळताना बघितलाय जीवितहानी बघितली आहे लोकांची घरं गाडलेली बघितली आहेत पण एवढे आमदार खासदार इकडून निवडून गेले कोणी त्या बाबतीत काही ठोस उपाययोजना राबवली नाही. आताचे जे विद्यमान आमदार आहेत 10 वर्ष या ठिकाणी आमदार म्हणून काम बघतायत. वारंवार त्यांच्या नजरेला ही गोष्ट आणून दिली वारंवार त्यांच्या कानावरती घातलं की याच्यासाठी काहीतरी पावसाळ्याच्या आधी उपाययोजना राबवावी. काही लक्ष नाही. 2021 ला 11 जण इथे मृत्यू पावले अक्षरशः जमिनीत गाडले गेले होते तरी यांच्या हृदयाला पाझर फुटला नाही. आणि अशा परिस्थितीत ज्या वेळेला मला शिंदे गटातून प्रवेश करण्यासाठी विचारणा झाली त्यावेळेला मी हाच प्रश्न मांडला की हा प्रश्न माझा जर सोडवत असाल तर मी येते. शिंदे साहेबांशी मी भेटली सुद्धा नाही. फक्त राम रेपाळे साहेबांच्या कानावर घातलं त्यांनी त्यांच्या कानावर घातलं आणि दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांसोबत व्हिजिट घेतली पूर्ण डोंगर बघितला आणि त्यांनी निर्णय घेतला की ह्या ठिकाणी हे काम होणं अतिशय गरजेचं आहे. लोक कशी राहतात माहित नाही. आणि त्या दुसऱ्या दिवशी मला हेड ऑफिसला नेऊन गगराणी साहेब अभिजित बांगर साहेब यांच्याशी मीटिंग करून दिली आणि हे सगळं करत असताना संपूर्णपणे त्यांनी मला विश्वास दिला की मी माझी पूर्ण ताकद लावणार आणि हे काम आत्ताच सुरू होणार आणि 10 दिवसात हे काम सुरू होत आहे. आज त्याचा नारळ इथे शुभारंभ झालेला आहे नारळ फोडून आणि हे काम खरं तर आजपासून होणार होतं पण शुभारंभासाठी कॉन्ट्रॅक्टर थांबला होता. निश्चितच तो आतापासूनच तयारी करेल.